टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आयसी चौकातील मुलींच्या वसतिगृहाच्या वॉर्डन पाटील मॅडम आपल्या सोबत आहे। मॅडम तुमचं संपूर्ण नाव सांगा, तुम्ही कधीपासून इथे वॉर्डन आणि काय प्रकार घडला नेमका? माझं नाव उज्ज्वला पाटील आहे, मी वॉर्डन आहे। मी ऑक्टोबर 2024 पासून इथे कार्यरत आहे, पण तेव्हापासून ऑक्टोबरपासून इथे कोणतीही घटना आतापर्यंत घडलेली नाही आहे। आत्ता त्या एक्झिट गेटमधनं 2 मुलं रात्री 22 तारखेला 3 वाजताच्या सुमारात आमच्या वसतिगृहामध्ये घुसून त्या मुलीच्या रूममध्ये गेले आणि त्या मुलीचा मोबाईल चोरी करून पळून गेलेत। तिला फक्त टच केलं आणि निघून गेले। तिला तेवढ्यातच जाग आली होती, ती उठून आली, मग तेवढ्यातच ते धावत गेले। तिला काहीच म्हणजे एवढं हे केलं नाही, त्यांनी मोबाईल घेऊन गेलं तिचा। हॉस्टेलमध्ये सीसीटीव्ही वगैरे काय आहे? नाही, सीसीटीव्ही नाही आहे। फक्त किती मुली राहतात त्या हॉस्टेलमध्ये? 64 मुली राहतात। तर नेमके कोण ओळखीचे होते, काय होते, काय शोध लागला आरोपीचा? ओळखीचे कोणीच नव्हते। आपण पोलीस ठाण्यामध्ये रिपोर्ट वगैरे सर्व हे करून टाकलेलं आहे, त्यांना FIR वगैरे सर्व दिलेलं आहे। ते शोध चालू आहे पोलिसांकडनं। पूर्ण मोबाईलचं वगैरे सर्वच हे दिलेलं आहे, त्यांचं सिम वगैरे कोणत्या नंबरचं होतं, काय होतं ते आता मोबाईल पोलीस स्टेशन ते शोध घेत आहे त्यांच्या। एकाच मुलीच्या रूममध्ये गेले? मुलींच्या, बाकी कोणत्याच मुलींचं नाही। तिचा मोबाईल घेऊन गेले? तिचा मोबाईल घेऊन गेले, नार्झो 70 Pro। दार उघडं होतं मुलीचं ज्यावेळेस ते आले की दार तिच्या याला तर त्या ढकलला असेल तर तो ओपन झाला, तर ते डायरेक्ट आत गेले मग तिच्या। आणि तिचा मोबाईल दिसला असेल, मोबाईल दिसला आणि तिला फक्त असं टच केलं आणि तिला जाग आल्याबरोबर मग ते उठली ना, उठल्यानंतर मग ती बाहेर आली। ती विद्यार्थिनी, तुम्ही तेव्हा इथेच होते? मी इथेच होती। ती विद्यार्थिनी कशाची विद्यार्थिनी, काय करते? ती BTech करत आहे, BTech सेकंड इयरला आहे। तुम्ही पण इथेच राहतो? ह्या पहारेकरी आहेत, सकाळची पहारेकरी आहेत। रात्री वॉचमन वगैरे नव्हतं इथे? रात्रीला वॉचमॅन होते, पण ते वरती राहते, कारण 2 फ्लोर आहे की नाही। पहिल्या फ्लोअरला मी असते, सेकंड फ्लोअरला ते असते, वरती पण मुली राहतात त्यामुळे, कारण वरच्या मुलींवर पण लक्ष ठेवावं लागतं ना। इतका धक्कादायक प्रकार घडलेला आहे की वसतिगृहात 2 मुलं 22 तारखेला रात्री शिरले। एका मुलीचा मोबाईल हिसकावून नेला, तिला टच करण्याचा प्रयत्न केला। CCTV नसल्यामुळे त्यांचे चेहरे आलेले नाही, परंतु मुलीचा मोबाईल घेऊन गेलेले आहेत। MIDC पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।